चालू आहेत. काय वाटतंय तुम्हाला? रस्ते दिसते तुम्हाला? काय विकास झाला का नाही? चांगलं आहे भाजप सरकार आहे. बर हो. भाजप. हो. आता इथं इथं कुठल्या कुठल्या गटात कुठले म्हणजे कुठला गट आहे इथं? हे करकम गटात असेल बहुतेक. नाही, हा करकम गटामध्ये आहे. तुम्ही कुठल्या गाव तुम्ही? आम्ही बादलकोटचा आहे. बादलकोट. मग बादलकोट कुठल्या येते? करकम येते का? करकम गटात येते. बरं बरं. आता करकम गटामध्ये जिल्हा परिषद कोण आहे माहिती आहे का? होय. कोण कोण आहे? आमचे ते अजून एक मालक तुम्हाला देशमुख. हा बाळासाहेब. हा? बाळासाहेब. आता बाळासाहेब पण उभा राहील तर पण ते दोघं उभा राहील तर लोक कुणाला पसंत देतील? आजू मालकाला. आजू मालकाला देणार. कसं काय? कसं काय अजून मला देणार? कारण बाळदादाला अगोदर बरीच पदं भोगली ती, त्यांना कामाची माहिती आहे. माहिती आहे दोघं बी भाऊ व्हायचं कुणाला म्हणून द्यायची. हा काय म्हणताय? विकास भाजपचा आहे ना. नाही विकास भाजवता पण आदिनाथ देशमुख हे पंचायत समितीला आदिनाथ देशमुख हे ग्रामपंचायत त्यांनी बघितलेली आहे वगैरे. आता जिल्हा परिषद मध्ये मोठा विषय आला. नाही आमचं भाजपला बर मग आता आजू मालक. आदमालक काय केलं आदमालक करायचं? विकास आजू मालक ज्या पक्षात आहे ते कमळ चिन्ह आहे ना. हा. हा. पण का त्यांच्या मागे का लोकांनी जावं? काय त्यांनी केले असं? विकास भाजपमुळं. भाजपमुळे का त्यांनी केला कुणी? नाही ज्या पक्षात भाजपमध्ये जे उमेदवार आहे. भाजपने काय केलेलं आहे आम्हाला माहित आहे का? हा काय केलं पाहिजे? भाजपने जसं भाजपची सत्ता आली तसं त्याने आम्हाला माल फुकट, पेन्शन, समजा सुविधा दिलेल्या आहेत त्या. त्यामुळं आम्हाला भाजपच्या मागे जावं लागतंय. भाजपच्या मागे जाणार. हा परिचारकचा गट कसा आहे काय? काय ते माहित नाही आपल्याला. बरं, हा? आम्ही बबनदादाचे समर्थक आहोत. मग बबनदादा पण भाजपमध्येच गेले ती. म्हणजे आता बबनदादा आणि परिचारक एकत्र आल्यामुळे फायदा होता त्यांना. नाही आमचं भैयासाहेब रणजित शिंदे जे आहेत का हा हा त्यांच्या पाठीमागे आम्हाला जी ते सांगतील बरं. ते करणार. आता तिने काय सांगितले? आता तुम्हाला उघडच आहे ती कुठल्या पक्षात आहेत. भाजप. मग आम्ही भाजपमध्येच असणार ना. बर. हम्म. तर भाजप आला पाहिजे म्हणजे फक्त उमेदवार कसा असला पाहिजे सांगा? उमेदवार काय चांगलाच असला पाहिजे, काम करणारा पाहिजे, गोरगरिबांच्या अडचणीला उभा राहायला पाहिजे, त्याच्या कधी काय अडचणी असेल त्या ठिकाणी ती आला पाहिजे आणि त्याच्या कुठल्याही सुख दुःखात तो सामील झाला पाहिजे. कुठलंही कार्य असेल काय असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ते गोरगरिबांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील ते प्रश्न सोडवणार असं पाहिजे. आपल्या गावात काय राहिले अजून? आता तुम्ही व्यवसाय करताय, व्यवसाय हा सर्वश्रेष्ठ मानला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये. होय. कारण भविष्यामध्ये व्यवसाय चालणार नाही. नाही चालणार. नोकरी तेवढून भागणार नाही. बरोबर सकाळी 9ला जायचं संध्याकाळी 5ला यायचं. बरोबर त्या आहे. विषय नाही. नाही आणि सगळ्यालाच नोकरी लागला असं पण नाही. नाही मग व्यवसाय उतर पण व्यवसायासाठी त्या उमेदवारांनी काय केलं पाहिजे? तर व्यवसायासाठी काय एखाद्या जरा अडचणीत असेल व्यवसाय तर त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणं, ते कर्ज उपलब्ध करून एखाद्या बँकेला लागत असणारी शिफारस करणं किंवा त्या उद्योजकाच्या मागे उभा राहणे की बाबा काय अडचण येईल तर त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी उभा राहिले पाहिजे. दुसरं काय. तुमचं नाव काय? किसन जनार्दन वर्गर. किसन दादांनी अतिशय चांगलं सांगितलं की जो उमेदवार आहे त्या उमेदवारांनी जो व्यवसायवाला आहे त्याच्यासाठी जो कर्ज काढत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहणं आणि तिथं जी काही मदत लागत असेल ती मदत फक्त करावी, बाकी त्यांच्याकडे काय अपेक्षा नाही. कारण जर मदत केली तर व्यवसाय वाढेल. तर येणाऱ्या काळामध्ये व्यवसाय खूप श्रेष्ठ आहे. रस्ता केला म्हणजे व्यवसाय होत नसतो, रस्ता केला म्हणजे विकास होत नाहीये, किंवा लाईटचा बल्ब बसवला म्हणजे गावाचा विकास होतो. गावातली कुटुंब सुधारली तर त्याचा विकास होतोय. दादा नमस्कार. बोल का तुम्ही? सध्या आपण उंबरे गणामध्ये आहोत. उंबऱ्यामध्ये जिल्हा परिषद करकम गटामध्ये जे काय घडामोडी होतात त्या घडामोडीमध्ये देखील हा गाव श्रेष्ठ ठरते. कारण इथले जे उमेदवार आहेत किंवा यातून जे निर्णायक मतं इथून होणार आहेत तर तशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्यासोबत बरेच लोक या ठिकाणी बसले आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. बाबा नमस्कार. राम राम. आता हे पंचायत समिती जिल्हा परिषदला कोण उभा आहे माहित आहे का? पंचायत समितीला कोण? माने बर. आणि दुसरं मुळे माने आणि मुळेमध्ये काय दोघांमध्ये तफावत आहे बाबा? काय कोण कामाला माणूस वाटतो तुम्हाला? तपवत का? हा दोघात तफावत काय? कोण कामाला माणूस वाटतो तुम्हाला आजपर्यंत? संपर्क कोण आहे? आम्हाला ते परिचर्या घ्यायचं असल्यामुळे आम्हाला ती बरं आहे. बर. म्हणजे आता इथं परिचारक गट, बबनदादा गट, काळे पण त्यात झालेत बरोबर. आता गणेश पाटील पण त्यात आले. मग त्याच्यामुळे त्यांना फायदा होईल का त्याचा? संघटना असल्यामुळे होईलच फायदा ना. कोणाला फायदा? परिचाराला म्हणणारे लोक आहेत का इथं? होय. आता अभिजित पाटीलला पण म्हणणारे लोक आहेत म्हणते ते, त्याच्यामुळं काय? जे ते जे ती पार्टी लढवणार ना.
बरं इथं गट कुणाचा मोठा आहे नेमका मग परिचारकचा बाकी कुणाचा काय आता पहिला परिचारकचा ते मोठे मार्क बोलून राहणार राहणार त्याचा फायदा मानला होईल काय होय. माने काय कसा संपर्क त्यांचा काय कधी भेटते का कधी काय माने होय हा? तुमच्या शेजारच्या गावात असल्यामुळे भेटणार ना कधी कधी बरं ते नड आम्ही परिचारक मुळे ते आम्ही पाठिंबा देणार त्यांना. परिचारकमुळे पाठिंबा हम्म. तर परिचारकमुळे पाठिंबा देणार असं म्हटलं तर दादा नमस्कार नानाजी हा? नानाजी नानाजी घेतली हा. नानाजी घेतली नाना काय करू जात नाही कुठं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या चालू आहेत काय तुमच्या या गावामध्ये कोणाची चर्चा आहे आमच्या गावामध्ये परिचारक परिचारक हम्म. बरं आता झेडपीला कोण कोण उभा आहे माहिती आहे का हो कोण कोण आहे जेडपीला अजिनाथ देशमुख आणि बाळासाहेब देशमुख बरं आदिनाथ हम्म. देशमुख आणि बाळासाहेब देशमुख मध्ये कसं काय होईल कारण हम्म. बाळादादा बरेच टर्म त्यांनी पद भोगलेली आहे त्यांना अनुभव आहे कामाला नाही कामं झाली नाही ती इथं काय अनुभव आहे म्हणते ते आणि सरपंच डायरेक्ट जिल्हा परिषद अनुभव असून कामं झाली पाहिजे ती ना जनतेची. मग आदिनाथ देशमुखला पैसे मिळेल काय हो 100%. मग आता खाली कोणाचं इथं होईल तर पंचायत समितीला इथं कमळच कमळ हा फुल कमळ चालणार. बर हम्म. मानेंचे काय विशेष काम माने हम्म. परिचारक ते असल्यामुळं कमळच चालणार. बर मग परिचाराचं समर्थक असल्यामुळे बरेच दिवस कमळ चालणार हम्म. आता इथलं तुमच्या गावातले मुळीत पण ऐकली हो आहे ते मग कसं काय त्यांचं कसं काय ते कुठल्या नाही. पक्षात नाही ती घड्याळ राष्ट्रवादी. घड्याळसोबत कुठले कुठले गट आहेत माहित आहे काय नाही इथं गाड हा? इथं घड्याळ आणि कमळ दोन्ही तरी टाकायचं. ना पण आता इथं कमळाच्या अगोदर परिचारक गट हा बहुजनदा गट हा. काळे गट आता ही बाकीचे गट असल्यामुळे त्याचा फायदा होईल का यांना मानायला 100%. पलीकडे हा. आपण स्थापित पाहिजे लेखतात आणि पालिकेचं तर अजून काय समज नाही 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 आणि इथं मशालीची पण हम्म. लोक उभा आहेत वगैरे त्याच्यामुळे इकडं 50 किती टक्के होईल इकडं 70% होईल कमळ. 70 हा. तुमचं काय मत आहे दादा आमचं काय कमळच नाही तुमचं जर कमळ असलं हम्म. तर काय होईल काय किती टक्के लोक कोणाकडे काय कसं आता काय झालंय पहिलं बाळासाहेब देशमुख जे होतं बरं. जिल्हा परिषद सदस्य हा. किती चांगलं 10-15 वर्ष होत हम्म. मग त्या मानानं त्यांचं काम एवढं म्हणजे ह्या भागात तुम्ही ह्या रोडनं आला कुठनं उमरेकडवरून रोडची अवस्था तुम्ही बघितली बरोबर. आणि गावातलं रस्ता आता फक्त वाडी वस्तीवर रस्ते एकदा फिरा तुम्ही आमची जगता वस्ती रोड असेल इकडे सुतार वस्ती परत कानापूर रोडवरनं डोबळे वस्तीवर चालत सुद्धा जाता येत नाही पावसाळ्यात अशी कंडिशन आहे. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी इथनं विरोधच आहे. आता ही रोड करायला चालू येताना बघितला आम्ही. हम्म. कोण 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 करायला ते रोडच्या कामाची क्वालिटी बघा ना तुम्ही कशी चालू आहे ती. बरं. आता ते काय कुणाचं चालू आहे कुणाचं टेंडर आपल्याला माहित नाही. हा, हा. हम्म. बरं मग आता इथं कसं होईल तुमच्या गावचे इथं मुळी आहे माने कुठल्या गावचे आहेत? ते नांदुऱ्याचे आहेत. नांदुरे मग आता हम्म. तुम्ही ह्या गावाला कोणाला पसंत देणार आता पसंती म्हणजे कसं जे कामाचा माणूस आहे त्यालाच पसंती मिळणार ना. कोणाला वाटतं कामाला? आता कामाचं कसं आहे वर राज्यात सरकार भाजपचं केंद्रात भाजप त्यामुळे बीजेपी बऱ्यापैकी कामं करणार. बरं तर प्रामुख्याने गट कुठला आहे ती बीजेपीच्या बरोबर आहेत ती माहित आहे का नाही प्रामुख्यानं काय आहे कल्याणराव काळे गट परिचारक गट बबनदादा गट सगळे एकच मोठा गट आहे सगळ्यात. त्याला फायदा होईल का? हा फायदा मग होणार. अभिजित पाटील एकटेच झाली मग कसं फायदा होईल का? आता ते काय शेवटी आता ते ज्याचा प्रश्न आहे. होय. विषय तुम्हाला काय वाटतंय मानेचं चांगलं वातावरण आहे इथं. कसं काय परिचारक गट आता 30-35 वर्ष झालं इथं परिचारक सत्तेत आहेत. हम्म. आणि त्यांचा उमेदवार पडत पण नाही बऱ्यापैकी पण गेल्या वेळेस त्यांचा जे बाळासाहेब देशमुख होते तो उमेदवार थोडा जनतेत राहिला नाही आणि त्यामुळे लोकांची थोडी नाराजी होती त्यांची त्यामुळे त्यांनी उमेदवार बदलला ती बरं झाले त्यामुळे ती एक फायदा होईल आणि चांगलं वातावरण आहे मानेला पण. आता वर तुम्ही बाळाचं नाव घेतलं तर त्या माणसांना ते बीजेपी तिकीट नसल्यामुळे इकडे गेले त्याचा फायदा होईल का त्यांना नाही कुठंच त्यांना फायदा होणार नाही इकडे लोक त्यांच्यावर लय नाराज आहेत. बरं. त्यांनी सगळ्या लोकांनीच परिचारक साहेबांना जाऊन सांगितलं होतं मालकांना की ही बाळाचा नको आम्हाला म्हणूनच त्यांना तिकीट मालकांनी दिलं. कसं तिकीट दिलं बरं त्यांना कोणाला त्यांना त्यांना माणूसच नाही ना. बरं. घड्याळाकडे म्हणजे घड्याळाचा जो विषय आहे ते काही विधानसभेचं वातावरण आता राहिलेलं नाही. 3500 दर देऊ कुठं काय गप्पा मारणं ती लोकांना आता लक्षात आलंय हे सगळं काहीतरी थोडा झोलच आहे दिसतोय त्यामुळं त्यांना तसा स्ट्रॉंग उमेदवार नव्हता मग मोठ्या गावातला उमेदवार आहे म्हणून त्यांनी शेवटला दिली ती उमेदवारी त्यांना. त्यामुळे देशमुख समोर आहेत ग्रामपंचायत पासून ते सरपंच पदाचा प्रवास आहे त्यांचा. आता झाडे जिल्हा परिषदेचा कामाचा अनुभव नाही म्हणते त्यांना लोक सुकर केले कसं कामाचा अनुभव नाही आता माझ्या अंदाजे त्यांच्या गावासारखी कामच कुठं झाली नाही. काय काम झालं? 2,500 घरकुल आले त्यांच्या गावात असं बरं. चर्चा आहे. 500 विहिरी आले ते. आता कालचा अतिवृष्टीचा निधी माझ्या अंदाजे काहीतरी 18-20 कोटी रुपये त्या गावाला आलाय. मग आणखीन कामं किती व्हायला पाहिजेत.
असा माणूस पाहिजे ना, असं काम करणारा माणूस पाहिजे होता. जनतेपर्यंत आणि जनतेपर्यंत कसं आहे की तो माणूस सगळ्यांना आपला वाटतो. आता ही पहिला उमेदवार होता ती येणार फक्त पुढऱ्यांच्या आणि त्यांच्या ओळखी, जनतेत कुठंच दिसला नाही कधी माणूस, सामान्य माणसाची पण तसं कधीच नाही. त्यांची बरोबर सामान्य आहे. माणसाची नाळच जुळलीच नाही. बरं. पण आम्ही मतं त्यांना देत होतो ही मालकांमुळे देत होतो. इथं मालकांचा मोठा गट आहे आणि त्याच्यामुळे मतं देत होतो. पण ह्यावेळेस इथल्या लोकांनी सांगितलं की तो माणूस नको आम्हाला. आता मदत त्यांना कसं काय करणार आहे? नाही, आम्ही परिचारक पॅनललाच परिचारक, देणार मत सगळे, भाजप, कमळ. कमळालाच मतं देणार. आता माने तसं जनसंपर्क आहे का मानेंचा? नाही, माने चांगला माणूस आहे. कसं होय. काय? मालकाने दिलाय म्हणजे चांगलाच माणूस आहे. बरं. 100%. अगोदर मालक काय- कोणाला पण देणार नाहीत. मग अगोदर काय परिचारक गटामध्ये होतं का ते माने? नाही, त्यांच्या गावचं तो माजी सरपंच आहेत की. त्यांनी गावामध्ये कधीच काम केली का? नाही, त्यांच्या कामाबद्दल काय आपल्याला माहित नाही, पण मालकाने त्यांना उमेदवारी दिली म्हणजे मालक कधीच वाईट माणूस देणार नाहीत हे आम्हाला विश्वास आहे. माने कामाला हो, आणि कसं आहे, काम कमी हा. आणि कुठं तर सोशल मीडियावर फोटो टाकत दिवसभर बसणं, ह्याला कामं नाही. कामं म्हणजे कसं जनतेत येणं, ह्या गोष्टी दिसतात चांगल्या मानेकडे बघून, समस्या विचारणं करणं, आणि ती क्वालिटी त्या उमेदवारामध्ये दिसते. आता आमच्यात कसं आहे, सगळं ही मोबाईलवरच चाललंय, ग्राउंडला काहीच नाही. ह्या गोष्टी आता हिथं आम्ही असल्यामुळे आम्हाला माहिती आहे. त्या इथं काय चालू आहे ते आम्हाला माहिती आहे ना, कारण आमच्या डोळ्यासमोर काय चालू आहे माहिती आहे? आम्हाला माहिती आहे आमच्यात काय नेमकं चाललंय. वेगळं काय तर होणार. काय सगळं पहिलं कसं, आता शब्दा घ्यायचे, अमकं करतो तमकं करतो, काय खरं नाही. पण हे सगळं झोल आहे, खोटं आहे सगळं. त्याच्यामुळं आम्ही कमळाकडंच आहे सगळी, आणि परिचारक मालकाने जो उमेदवार दिलाय तो योग्य पण आहे. नमस्कार. राम 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 राम. चॅनल वाल्यांचा आधी हो का? नमस्कार. नमस्कार. काय आता काय तुम्ही आता कमळच आहे, तुम्हाला आता काय प्रश्न विचारावा तुम्हाला? आता तुम्ही कमळाच बोलणार. कमळाचं बोलायचं नाही, रणजित भैया शिंदे हा. यांचा मी कार्यकर्ता आहे, छोटस गाव लेवलला. हा. आणि सुधाकर पंत परिचारकचं बी मालकाचं बी जुनं काम केलेलं आहे. बरं बरं. आणि प्रशांत मालकाच्या बी आता सध्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. हा. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढं फुडून म्हणजे विधानसभा हे झाल्यापासून आमची माड्याला गेली ना, मग ते त्या टायमाला आम्ही बबनदादाची तरुण पोरं फळी उभा राहिली होती त्यावेळेस हा. मालकाने सांगितलं होतं दादाचं काम करा, दादा चांगला आहे, म्हणून आम्ही तिकडे गेलतो. गाव लेवलला आणि सोसायटी लेवलला आम्ही मालकाचं काम करणार आहे, आणि वरच्या लेवलला भाजपचं काम आणि रणजित भायांचं काम. गेल्या बारीनं आम्ही म्या स्वतः 750 मतं पाडले बरं. उमऱ्यातनं भयांना. मग आता बबनदादांचा गट तसा मोठा घ्यायचा कसं काय का? बबनदादाचा आहे, मापामापी आहे. बरं. लय मोठा बी नाही म्हणता येणार, बरं. पण मापामापी आहे. बरं, मग आता इथं परिचारकचा आपण गट किती मोठा आहे काय? परिचारकचा गट चांगला मोठा आहे. बरं, मग आता हे 700 मताचा गट आहे. मग आता इथं 800 मताचा गट आहे त्यांचा. टोटल किती मतदान आहे इथं? इथं टोटल आहे 3200 मतदान. 3200 मतदान. हा. मग आता ते 700 आ? 700-800 परिचारकचं. हा. तुमचं बबनदादाचं आहे 400-500 मतदान. 400-500, मग इथं जर 1200-1500 झालं. आणि दुसरा कुठला गट आहे तुमच्याकडे? 1500 काळ्याचा गट आहे, काळ्यांची किती लोकं आहेत? शेतकरी संघटना आहे. बरं. हा. मग आता इथं गणेश पाटलाची कोण लोक आहेत ते काय गणेश पाटलाची लोक आहेत ते पण विरोधात आहेत ते. तिकडं? आमच्या भाजप कमळाच्या विरोधात आहेत. असं आहे का? हा. मग आता अभिजित पाटलाकडे कोण कोण आहेत लोक तिकडं? ते काय त्याचं काय सांगावं असल्यांचं. नाही, पण आता काय काय कोण कोण आहे ते, काय होतं माहिती आहे का? नाही, ते माहित नाहीत नावं, त्याची नावच आम्हाला पाठ नाही ती. असं कसं गावात आहे तुम्ही नाव कशी पाटला? त्यांची नावच पाठ नाही ती. हा. काय झालंय, गट सांगा, गट 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 कुठलं आहे त्यांच्याकडे? त्यांच्याकडे गट तेवढा एकच आहे, अभिजित पाटलाचाच गट म्हणावं लागेल. बाकी लोक आहेत का इथं? बालकेची बी आहे ती मग तिकडे, आता ती कुणाकडे आहे ती काय? तिकडच आहे ती. कोणाकडे? अभिजित पाटलाकडे. म्हणजे पालके, हम्म. अभिजित पाटील हा. आणि गणेश पाटला ही लोक तिकडे आहेत. हा. मग आता इकडे बबन दादा, हा. परिचारक, हा. आणि दुसरं कुठलं? कल्याणराव काळे कल्याणराव आणि काळे. शेतकरी संघटना कल्याणराव काळेचा गट किती मोठा आहे इथं? हाय, चांगला आहे बऱ्यापैकी. मग आता हे कसं? वाईट चेअरमन आहे की पतसंस्थेचा. कोण? हरिभाऊ मजमुले. बर. आणि मादनाना कानगोडे म्हणून चांगला माणूस आहे ते. आता भाजपचं इथं म्हणलं जातंय आता दलित आहेत, मुस्लिम आहेत, ती लोक मतदान करतील का? दलिताचं कसं झालंय माहित आहे का, दलित
तसं म्हणता येणार नाही दलितांना किंवा कोणाला. कारण सगळ्यांना धरून भाजप काम करतंय. नाही, भाजप लाभ जाते असंच म्हणते ती. काय नाही तिथं काय केलंय आता चालू विद्यमान आमच्या गावातला हे जे आहे का उमेदवार जे आहे का त्या उमेदवारानं ताराचं कंपाऊंड पंचायतीचं गावठाण आहे चांगलं 2 एकर त्यात लोकांना अजिबात जाऊ देत नाही. खरं सांगायचं म्हणजे गोरगरीबाला तिथनं घोट बांधायचं जुनी त्या घोट बांधीने सुद्धा ती माणूस वैरण काढायचं साधा जाऊ देत नाही गोरगरिबांना. उमेदवार हो इथला उमेदवार स्थानिक लेवलचा आणि त्याला उमेदवार कसा म्हणायचा आणि लोकांनी गोरगरिबांनी कशी मतं द्यायची. मत काय म्हणून घ्यावं होते आपण तरी उभा राहायचं म्हणल्यावर. केली जाते, जाऊ देत. हा असा विषय आहे. हे जवळजवळ 4 वर्ष झालं कंपाऊंड घालून सनी तार काट्याचं. गावात कोण बोलत नाही का बुवा असं काय? काय त्या टायमाला मस्त धुमाकूळ झालं. ग्रामपंचायत नेंबर एकामेकाचं कमी केलं. तीन नेंबर ग्रामपंचायतीचं त्या धुमाकूळात कमी झालं. गायरान उचकायचं हीच आता जे नेंबर आहे का नेंबरच्याच पार्टी प्रमुखांना गैरान पाक पाडायचं ठरवलं होतं. हा उमेदवारानं त्यांनीच म्हणून मिळून असा विषय झाला सांगायचं म्हणजे. आणि मेलेली मडी उकरून काढली ती ह्यांच्या लोकांनी विरोधकाची. काय खरं असतं मत घ्यायचं लोकांचं परिवर्तन करायचं सोपं असतं काय गोड बोलून मत घ्यावं लागते लोकांची सांगायचं म्हणजे. सामान्य लोक आता काय विचार करतात गावातल्या? हा आता गावातली लोक का नाही एकच म्हणते ती भाजप कमळ चांगला आहे 1 नंबर आहे. दोन्ही बी दिसत 2 पेट्या त्या 2 पेटी समोरच कमळाला बटन देऊन टाकायचं म्हणते ती मत देऊन टाकायचं म्हणते ती. हा मग आता कारण काय आहे त्याचं कॅनेलला पाणी चांगलं आहे. कॅनेलची तक्रार नाही अजिबात शेतकऱ्याची. लाईट बिल घेत नाही ती लाईटीची. तुम्हाला सांगतो सौर ऊर्जा दिलाय. सौर ऊर्जा दिलाय परत अजून पेन्शन चालू केली 12,000 रुपये वरचं 6,000 खालचं 6,000 आणि लाडकी बहीण चालू केली आहे. अशा 5-6 स्कीमा त्यांनी चांगल्या राबवल्या त्या भाजपवाल्याच्या बी. त्याच्यामुळे काय पक्ष चांगला आहे म्हणते ती लोक. बरं आता इथं माने आहेत वगैरे, आता मग मानेला कशी मान्याचं काम चांगलं आहे. मान्याला योग्य उमेदवार दिलेला आहे त्यांनी मालकानी आणि रणजित भाई यांनी. त्यालाच मतदान आम्ही पळून करणार आहे. आता हिने स्थानिक उमेदवारांना असं केल्यामुळे त्याचा फटका त्यांना बसला. बसणारच गोरगरीब मत देणार नाही ती त्यांना. त्याच्यात दरान असं जाऊ देत नाही ती. पाणी साधं घेऊ देत नाही ते बोरचं प्यायला. हे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन ही गाव ग्रामपंचायत आहे अडचणी येत असते त्या काहीतरी किरकोळ कारकोळ गोष्टी होत असते त्या. पाण्याची अडचण आली तर ती दुसऱ्याच्या तिकडे जाते ती त्या बापू लोंढे या बोरला पाणी आणत जाते. काय सांगायचं लय अडचणी इथं कास. मग काय होईल आता पंचायत समिती जिल्हा परिषदला दोन्ही मिळून? पंचायत समितीला जिल्हा परिषदला उंबऱ्यातनं आम्ही निम गाठो की. होय बाकीच्या गावांनी कसं होईल? बाकीच्या गावातनं करुळ्यातनं चांगला बोबाटा आहे. कानापुरीतनं बराबरी होईल. सगळ्याच गावातनं बराबर होईल. त्यांच्या कोण बी चांगलं होईल. झडपीच कसं? माणिक आबा निवडून येतंय आणि आदिनाथ मालक बी निवडून येते आदिनाथ देशमुख. आदिनाथ देशमुख आणि माने ही 100% बसते. होय बसते ते. कामाची माणसं कसं आहे ते कसं? कामाची माणसं चांगली आहे ती. त्यांनी आज असलं मोठं गाव सांभाळायचं सोपं असतं काय. करकम सारखं गाव आहे ती. लोकसंख्या किती मतदान किती काय त्याचं माप आहे काय. आज तसलं गाव 20 वर्ष सांभाळायचं म्हणजे सोपं असतं काय. बुरबुड आले ते बुडरेसनी गावच्या गाव एवढी आमची छोटी गाव आहे तिथे सांभाळायची. पण त्यांनी सांभाळली ती चांगली छान गावात सांभाळली ती. पाणी पुरवठा केलाय त्यांनी बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे त्यांनी चांगलं केलेली काम आहे ती. आदिनाथ मालक बी चांगला आहे आणि बाळदादाचं कामच बरोबर नाही. स्वतःच कंत्राट आणि स्वतः 10 वर्ष उभा 5-5 वर्ष त्याची मालकीन होती 5 वर्ष आणि स्वतः ती होता. त्याच्यामुळं त्यात काय म्हणजे तथ्यच राहिलेलं नाही. लोक तरुण पिढी तर पाक कटाळली त्यांना बाळदादाला. आता बाळदादाने कामाचा अनुभव आहे म्हणते आणि मग त्याच्यामुळे आदिनाथ मालकाला बी कामाचा अभ्यास चांगला आहे. आदिनाथ मालक सुद्धा काम चांगलं करत असतात. आमच्यात काम काय राहिली ती वाड्या वस्त्याची रस्त्याची एक राहिली ती बघा. 1-2-4 वाड्या वस्त्याचं रस्ता जर झालं तर आम्हाला चांगलं सुख लागल्यासारखं झालेलं आहे. यशवंतराज चव्हाणाची पुण्य आहे आमच्यात. यशवंतराज चव्हाणानं एवढं भारी केलेलं आहे की आमच्या आज म्हणजे सांगत होतं आजी सांगत होती आमच्या आईला सांगते की अक्षरशः यशवंतराज चव्हाणानं धरा शिकवली आमच्या आजा पंचायतनी. ही उजनी बांधून पाणी आणून दिलं म्हणून आम्ही आज ही टोप्या घालून बसलो इथं. जुन्या गोष्टी सांगायच्या म्हणलं तर चांगली गोष्ट आहे. आमचा ती देवता आहे कुणी काय जरी म्हणलं तरी. पण आम्ही आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळं
आता भाजपचं बी काम आम्हाला चांगलं वाटतंय, त्याच्यामुळे काही सुद्धा हरकत नाही. आम्ही कमळाला बटणं दाबणार आहे बिनधास्त. तर कमळाला बटन दाबणार आहे बिनधास्त वगैरे असं म्हटलं जातंय. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार. काय आता काय तुमच्या गावाचं कसं काय हलावा चालू आहे काय? आता इतर म्हणते ते कमळाचं बटन दाबणार आहे, बाकीचे पण पक्ष आहेत वगैरे, कुठलं आहेत बाकीचे इथं? इथं भाजप हम्म. आणि घड्याळ बरं. दोनच पक्ष आहेत सध्या. मग आता इथं कसं होईल? गावातला उमेदवार आहे, एक बाहेरचा उमेदवार आहे, गावातली काय करते ती? गावातला उमेदवार जरी असला तर काय उपयोग होणार नाही ह्यावेळेस. कसं काय? गावातला उमेदवार आणखीन ग्रामपंचायत सदस्य पण नाही ना. पण नौकडा चांगला काम करलं म्हणजे ती. वाटत नाही लोकांना. हम्म. ह्याच्या आधी काय यश दिलेलं नाही त्यांना कधी. बरं. मग आता 2-3 वेळा पार्ट्या बदललेल्या आहेत त्या. अगोदर कुठल्या पार्टीत होते? अगोदर विठ्ठल सकरेला राजूबापू, कल्याण काळे, बालके ह्या पार्टीत होतं. आता अभिज पाटील त्यांच्यानंतर. आणि उमेदवार बद्दल काय एवढं बोलण्यासारखं नाही, पण त्याची जी मागची माणसं आहेत ती मास्टर माइंड ती बाद आहेत. म्हणजे ते माणूस चांगला पण पाठीपासून माणसं. हा. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं रणजित सिंह शिंदेची पार्टी, प्रशांत परिचारक पार्टी, कल्याणराव काळेंची पार्टी, ही 3 पार्टी एकत्र आल्यामुळं गाव 200 ते 300 प्लस मध्ये येईल. म्हणजे हे कलराव काळे, हम्म. परत नंतर शिंदे हम्म. आणि परिचारक हे असल्यामुळं फायदा होईल म्हणतात. 100%. मग आता इकडं कोण आहे घड्याळ, कोण आहे? घड्याळ कोण अभिज पाटील पार्टी आणि भगीरथाची काही लोक आहेत. गणेश पाटलाची पण लोक आहेत तशी म्हणते. गणेश पाटलाची बी बरीच लोक आहेत, पण गणेश पाटलाचा पुढारी फुटला. गणेश पाटलांनी जर सांगितलं आणि काम जर हिथं केलं तर हिथं आणखीन बी 200 मत वाढू शकते. कसं पण ते होणार नाही बरं. आमच्या माहितीप्रमाणे. स्थानिकचा उमेदवार महत्वाचा का बाहेरचा उमेदवार महत्वाचा? कसं काय करतील गावकरी तुमची? नाही, स्थानिकचा उमेदवार जरी असला तर जे त्याची पार्टी आहे ना. उद्या आमच्या ग्रामपंचायती आहे त्या, आम्हाला आमची पार्टी लढवावी लागेल. पुढचं बघून तुम्ही चालू आहे. नाही, पुढचं बघूनचा काहीच विषय हा. नाही. जे ते पार्टी आहे, जे पार्टीच्या मनानं जाणार माणसं. हा. आता त्या पुढच्या उमेदवारांनी काय कामं केली तुम्ही? काय आणखीन तर काय केलेलं नाही. बरं. काय अडवणूकच बऱ्यापैकी झालेली. मानेची काय कामं जनसंपर्क? माणिक मान्याचं बी आहे ना. तसं कसं आहे, परिचारकाच्या माध्यमातून आम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे. माझे काय 4 मेंबर आहेत. आमच्या अगोदर ग्रामपंचायत सदस्य पार्टी आमची होती, 8 मेंबर आली होती. त्यातनं विरोध पार्टीनं खोट्या केसेस तक्रार दाखल करून आमच्या हायकोर्टापर्यंत मॅटर आहे. आता सध्या माझा मॅटर चालू आहे. खोट्या केसेस करून आमची 3 मेंबर बाद झाली. पुन्हा उलटा पालट्या झाल्या, ग्रामपंचायत दुसरीकडे गेली. असे बरेचसे मॅटर आहेत. ती आता ह्या लेवलला बोलायची काय आवश्यकता नाही. ही मतदान जिल्हा परिषद पंचायत समितीचा. बरं, मग आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय होईल? आता इकडं वर देशमुखाची 2 खाली असं. बाळासाहेब देशमुखाला परिचारकांनी 10 वर्ष संधी दिली होती. त्याने आता थांबणं गरजेचं होतं नियमानं. कारण का दुसऱ्याही माणसाला संधी देणं गरजेचं असतं, नवीन तरुण असतील काय. आणि आदिनाथ देशमुख, नरसापा देशमुख ही पूर्वीची पांडुरंग परिवाराचे जे घटक होती. बाळासाहेबाचा आणि नरसापाचं घरगुती वाद असल्यामुळे त्यांनी ती वेगळी पार्टी धरली होती. पण ते असे काय देशमुख दुसऱ्या पार्टीत गेले तर असे काय विषय नाही कुठं. आणि गेली 15 वर्ष स्वबळावर त्यांची सत्ता आहे ना, करकम सारख्या 14,000 मताच्या गावावर. त्यामुळे त्यांचं पार्ट जडच आहे. आणि आता परिचारक आणि काळे त्यांना मिळाले, त्याच्यामुळे पडत जास्त जड होणार ना. आता बाकीचे काही लोक नाराज झालेले किंवा बाकीचे काय कोण नाराजच नाही ना, कोण आता नाराज. काय म्हणते ते अचानक शेतकऱ्यांसाठी काय गोष्टी भाजपने केल्या, परंतु इकडे जरा बरं आहे आता या गोष्टी, त्याच्यामुळे लोक भाजप सोडून ज्याला परपंच करायचा आहे, ज्याला काय बाबा भविष्य मुलांचं घडवायचंय, त्यांनी आज रोजी भाजपला मत देणं गरजेचं आहे. कारण का भाजपनं काय केळीला अनुदान दिलं, सौर ऊर्जा पंप दिले, रस्ते केले, घरकुल दिले, आणखी कितीतरी योजना आहेत अशा. तसं दुसऱ्या पार्टीचं काहीच कामच नाही ना. काय काय ठिकाणी भाजपला नाकारलं जाते हो. काय म्हणते शेतकरी भाजपने हे केलं, भाजप असं करतंय, भाजपनं लाडक्या बहिणीला पैसे देते, भाजपनं जे केलंय ते कुणीच केलं नाही ना. लाडक्या बहिणीला पैसे देते भाजप, हा. पण इकडं शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढले जाते. कुठं काढलं, कुठं? अहो, शेतकऱ्याला लाईट बिल नाही, हा. शेतकऱ्याला सौर पंप फुकट आहे 10% रक्कम भरून. काय काढलं जाते? पेन्शन चालू आहे, काय काढलंय? उलट दिलं. ह्या 60 वर्षात कुणीच दिलं नाही, ते भाजपने दिलंय. त्यामुळे आम्ही सांगितलं तरी सुद्धा आमचं लोक ऐकणार नाही, ते कमळालाच मत देणार आहे. ती लाडक्या बहिणी कुणाच ऐकणार?
कोण कोणाला 10 रुपये देत नाही. आता आमदारकीला म्हटलं तर आता तुम्ही मेंबर विचार तुम्हाला हम्म. आमदारकीला म्हटलं तर आपली पाटील एकटे होते हा. आणि ते पण होते पण तेव्हा देखील त्यांना ताकद मिळेल तशा पद्धतीने होईल का इथं? त्यावेळेस काय झालं होतं, पंढरपूरचा स्थानिक उमेदवार पकडला होता लोकांनी. हा. आता तसा विषय नाही ना. आणि 15 वर्ष त्यांची सत्ता असल्यामुळे थोडी लोकांची नाराजी होती. त्या नाराजीचा फटका बसला. काहीच मुद्दा नाही बाकीचा. मग आता काय कसं किती टक्के होईल गावात? गावात एक 200-300 लीड येईल की कमळ. कमळ. हम्म. तर अशा पद्धतीनं आहे गावामध्ये 200-300 लीड येईल असं म्हटलं जात आहे. परंतु अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या सोबत चाचा आहेत तर चाचांना आपण विचारू. नमस्कार. नाही, असू दे की. बरं ऐका मी काय म्हणतो ऐका दोन मिनिटं. मी काय म्हणतो आता आपल्या गावामध्ये अजून काय काय सुधारणा व्हायला बरं करकम हे जाते की बरं मला सांगा करकम मध्ये सध्या 2 उमेदवार देशमुख आहेत. हो. एक देशमुख आणि बरेच टर्म सत्तेमध्ये राहिले ते दुसरा देशमुख सरपंच पदापासून आलेला आहे. तर दोघांमध्ये काय तफावत वाटते तुम्हाला? तफावत वाटतं आदिनाथ देशमुख एक नंबर काम करणारा माणूस आहे. दुसरा देशमुख आहे ती पद घेऊन निवांत घरी बसणारा माणूस आहे. हा ही तफावत दोघाचा आहे. आदिनाथ देशमुख जो आहे तो रात्रंदिवस माणसाच्या कार्यासाठी कामासाठी झटणारा माणूस आहे. आता तिथं मध्ये पोरं बरी घेऊन फिरते ते असं झालं स्वतःला केस भरते ती काय 2 नंबरनं काम करते ते असं तसं पण म्हटलं असं एकही काम झालेलं नाही 2 नंबरनं अजून मालकाकडून. पूर्ण काम झालेलं आहे. अजून मालकाच्या कामात 20 वर्षापासून करकमची सुधारणा करून त्यांनी घेतलेली आहे. बरं मग आता कसं होईल नेमकं आता पंचायत समिती जिल्हा परिषद कसं होईल? जिल्हा परिषदला पंचायत समितीला दोन्हीही कमळाची सीटे लागणार. कसं काय जन्मतच असं आहे सगळं बहुमत त्यांच्याकडे आहे. लोक म्हणते ते लोक म्हणणारे सुद्धा त्यांनाच मत टाकणार आहे. ना काय ठिकाणी म्हणलं जाते भाजप असा आहे तसा आहे अमुक तमुक थोडा विरोध होतो. भाजप विरोध नाही, नेता आमचा चांगला आहे. विरोधक ठेवण्या म्हणते भाजप त्याच्यामुळे आता भाजपला थोडं थांबवलं पाहिजे. नाही थांबवायची गरजच नाही. आदिनाथ देशमुख एकच बरं. आणि राहुल पूर्वत हा बरं. आमच्या करकम गटातून. चर्चा नमस्कार. नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू आहे तुम्ही भाजपचा पंच घातलेला आहे तर एकीकडे असं म्हटलं जातं की मुस्लिम आणि दलित हे भाजपपासून कोसवर लांब असतात म्हणणारी म्हणते ती. पण आता मी सध्या करकमवरून उंबऱ्याला प्रचारासाठी आलोय भाजपच्याच. बरं. आणि आमचा नेता आदिनाथ देशमुख उभा राहिला त्याच्यामुळे आम्ही ओपन आहे भाजपकडे. हा नेता बघता का पक्ष आणि नेता आमचा जी पक्ष कशात आहे पक्षात जाईल त्यात आम्ही मागत आहे. काय ठिकाणी म्हणले पक्ष ही थोडासा वेगळ्या पद्धतीचा काही सुद्धा नाही म्हणणारी काय जातीवाद आहे ती. आता सध्याला कुठे बघा तुम्ही आमच्या ते मांजळगावला नगराध्यक्ष केलाय मुस्लिम समाजात भाजपला. असं काय नसतं. ही 4-5 मुंडकी असते ती जातीवाद असते ती म्हणणारे. पक्ष कोणचा बी असला तर काय असं काय मर्डर करत नाही कोणचा पक्ष. नाही आता पूर्ण केंद्रापासून खालीपर्यंत विरोध ठेवण्यात आलाय फक्त भाजप व्हायला लागलं. भाजपच आहे सगळं आता ह्याच्या पुढे भाजपच आहे. आता हे कुठेतरी भारतीय राज्यघटनेला जमत नाही कारण विरोधक हा पाहिजे असतो विरोधी पक्ष नेता पाहिजे असतो सगळे अहो हे आता काय आमदारकीचं खासदारकीचं इलेक्शन नाही सर. आता फक्त गाव लेवलचं आहे खेड्यापाड्याचं. त्याच्यामुळे आम्हाला गावचा वाढपी पाहिजे. गावातला माणूस वाढपी पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला एकच पसंत आहे आदिनाथ देशमुख. बरं आता तुमच्या करकम मध्ये कसं होईल? 80% आदिनाथ देशमुख. आता काय ठिकाणी आदिनाथ देशमुख स्वतः केस भरलं वगैरे काही सुद्धा नाही. ती माणूस 20 वर्षाच हॅलो त्याला 2 नंबर आणि 3 नंबर हे माहितच नाही. हा 2 नंबर 3 नंबर घोटाळा पेटाळा काही सुद्धा नाही. घोटाळा म्हणणारीच करते ती नियम पहिल्यापासून. काय घोटाळा आहे? ती काय आपल्याला माहित नाही पण सांगतो तुम्हाला जी म्हणते ती ना घोटाळा केला आदिनाथ देशमुखनं त्यांनीच पहिल्यापासून घोटाळा करत आले. आदिनाथ देशमुख का कोणाला 1 रुपयाची मी देत नाही. आणि तसं दावा तुम्ही आदिनाथ देशमुख 1 रुपयाच्या मी देत आहे. तुम्ही म्हणाल तेवढे आम्ही द्यायला तयार आहे. काय म्हणाल ती. आता प्रचार हिट करायला तुम्ही कुठल्या करकमवरून आलोय. कुठल्या उमेदवार प्रचार आदिनाथ देशमुख आणि राहुल पूर्व आणि उमऱ्या माने. स्थानिक म्हणून काय सरपंच नाही बरं सरपंच काय नाही पुढचा जे उमेदवार सुद्धा आहे माने ही पण असं काय ती पण सुद्धा माझी सरपंच गावचा राहिलेला आहे इथं. आणि असं काय नाही ही सोशल मीडियावरनं तयार झालेला उमेदवार आहे इथला. मग असं प्रत्येक म्हणजे पार्टी वाईजचे लोक बोलणारच ना त्याचं पण तरुणाला संधी दिली पाहिजे असं म्हणतात वगैरे नवीन लोकांना कसं माणिक आबा काय म्हातारा येतं तरुणच आहेत ना ते पण. तुम्ही कसं काय म्हणता तरुणांना संधी? कसं आहे गावाच्या लोकांना थोडी संधी दिली पाहिजे. माणिकाबाई अहो मुळात येत नव्हतं म्हणजे अगोदर कधी बड्डेला वगैरे काय आम्ही काय म्हणतो गावातले आता ही एक गावातली झालं
पण उर्वरित 8 गावं समजा आहेत ती. तुम्ही ह्याच गावचा तुम्ही होय. हा. आता 8 गावाचं जेव्हा उमेदवार उभा राहतोय तेव्हा 8 गावाचं पालकत्व त्यानं घेतलेलं असतं. मग तुम्ही उरलेली 7 गावं तुम्ही वाऱ्यावर सोडताय आताच. मग पुढे जाऊन तुम्ही काय करणार आहे त्या 7 गावात? तुम्ही जर आज गावातलं समजा गावातलं म्हणून दिलं गावात त्याला, तर उरलेल्या 7 गावांचा तुम्ही काय विचार केला का? ते असे म्हणतात वगैरे की बाबा जे उमेदवार आहे पुढचे विरोधातले ते कधी येत नव्हते, शहाजीमुळे सगळे फिरत होते, पण आता ते आता यायला लागलेत. अहो ही विषयच राहत नाही ना, पार्टीची शेवटी मतं असते ती. हा. आणि असा काय कुठलाच उमेदवार म्हणजे काय प्रत्येक ही तरी उमेदवार म्हणण्यापुरतं मर्यादित असतं. 4 कुठंतरी जाऊन केक कापलं म्हणजे अशी ती काय जनसेवा होती का? त्यांचं पण काम आहे, असं कसं म्हणता येईल एका आवाज असं? मग आता कसं होईल आपल्या गावात? 100% माणिक आबाला इथनं प्लस होईल. ते तर म्हणते ती आम्ही लीड देणार. आवाज प्रत्येक पार्टी म्हणणारच ना, जे त्याचं माझं म्हणजे आता तुम्हाला कळेल, रिझल्ट मधनं कळेलच नाही. तुमचं काय मत आहे हो? माझं काय मत कमळ माणिकाबा. माणिकाबा कमळ करून तू इथलेच का तुम्ही? हा इथलंच आहे. मग आता गावातला पण स्थानिक उमेदवार आहे, नौका उमेदवार आहे, म्हणते त्याला पसंती दिली पाहिजे. जे दुसरे अपचे उमेदवार आहेत ते आता तयार लागले, पहिले येत नव्हते वगैरे, हे खरं आहे काय? नाही येण्याचं आणि जाण्याचं नाही. तरुण दोन्ही पण उमेदवार तरुणच आहे, तर थोडाफार 10-5 वर्षाचा आग माग म्हणजे तरुण आला, तरुण विचाराचा तर उमेदवार आलाच पाहिजे. त्याच्याबरोबर सत्ता पण असणं गरजेचं आहे. आता मी जवळजवळ 10-15 वर्ष बच्चू भाऊंचं काम करतो संघटनेचं. अनेक अडचणी गावातल्या कोणासाठी पण रस्त्यावर उतरलेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता ज्या तिकडून घड्याळाचं जे काय काम करणारी लोक आहेत त्यांचं म्हणणं आलं ग्रामपंचायतमध्ये काय नाही, कंपाऊंडचं काय नाही, रानाचं काय नाही. अरे बाबा तुम्ही जी बोलताय ती माझ्या बरोबर आंदोलन करू लागायला होता. तुम्हाला चांगलं माहित आहे नक्की काय आहे काय नाही. 10 फूट घरकुलला जागा या गावात आता मिळत नाही. आज 15 घरकुल पेंडिंग राहायची. 15 घरकुल आज जागे वाचून तशी राहिली, गायरांच्या ह्याच्या परवानगीमध्ये सरकारच्या ह्याच्यात पडले. मुळात तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोललं नाही ना, तुम्ही 1000-1200 काय म्हणता. नेमकं तुम्ही कशावर गेलाय म्हणजे तुम्ही 1000-1200 बोलताय. मुद्दा तुमचा ही आहे 1000-1200 मतांनी येणारा ते त्या सगळ्या गोष्टी रिझल्ट मध्ये दिसतील. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला, विचाराच्या लढाईवर बोला, तुम्ही नुसतं 1000-1200 ही नाही. एक लक्षात घ्या, गायरांच्या ह्याच्यात गावठाण 3 एकर त्या माणसाकडे आहे म्हणून आम्ही पंचायत समितीच्या जेडपीच्या जिल्हाधिकाऱ्याच्या बरीच आंदोलनं केली. भूमी अभिलेखच्या लोकांना मॅनेज करून ती घेतलं आणि ती माणूस 8 दिवस उपोषणला 42 एकर गायरांमधली लोक काढण्यासाठी ती माणूस गरीबाची घरं काढायची म्हणून तिथं उपोषणा बसला होता ही उमेदवार. आज कुणी जरी काय नाकारलं तर ते अख्ख्या गावाला माहिती आहे ना. तुम्ही 4 लोक ही तारण म्हणला नाही त्यानं नाही केलं. आम्ही आंदोलन आम्ही तुम्हाला पत्र देतो आणि कुणी जर सांगत असेल 25 लाख रुपये त्या 25 मायनरला दिलं, कुणी 12 लाख दिलं, तुम्ही कागदानिशी बोला, तुम्ही बिगर कागदाचे मोठाडपणे इथं हाणू नका. जी गावाचा विकास आहे, गाव मोठा आहे, जवळजवळ 5-25 लाख रुपये गावचा महसूल गोळा होतो, ग्रामनिधी होतो. दिव्यांगांना तुम्ही देऊ शकत नाही, तुम्ही दिव्यांगांवर अन्याय करता आणि तुम्ही विनाकारण सोशल मीडिया गाजवली. तुम्ही रोज एक व्हिडिओ तयार केला, त्या पोरातनं वावरला, 10 केक कापलं, ही विकास नसतो. विकास महत्वाचा काय आहे की गोरगरिबांचा विकास असणार. अर्ध्या रातचं तुम्ही हाक मारली तिथं गेला पाहिजे. त्याच्यामुळे बाहेरचा आतला हितला जवळचा ह्याच्यात काय नाही. 8 गावाचं जी पालकत्व घेतो आणि सत्तेच्या ह्याच्यातनं काय कामं होती ती ह्याच्यासाठी ह्याच्या कमळाला सगळ्यांनी निवडलंच पाहिजे. तरुण मुलगा आहे, तरुण मुलाला साथ दिली पाहिजे, गावात 100% दिली पाहिजे. नाही तरुण मुलगा आहे, 100% साथ. कसं की तरुणाला संधी दिली पाहिजे असं म्हटलं जाते. आदिनाथ देशमुख आधी काय करा, तरुण मुलाला साथ दिली पाहिजे म्हणताय, ह्याच्यासाठी आधी ती म्हातारा आहे ती सिद्ध करा. ती बी तरुणच आहे ना, तरुणच आहे ती बी उमेदवार. तुम्ही म्हणजे काय आता समजा तुमच्यात आणि माझ्यात जर समजा 2 वर्षाचा 4 वर्षाचा फरक असला, मग मी 4 वर्षांनी बार काय मग त्या मला संधी म्हणजे तुम्ही घरी बसा का? असं नाही ना. या सगळ्या गोष्टी काय आहे माहित आहे का, तरुणाचा अजून ह्याचा त्याचा मुद्दा नाही. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला, तुम्ही झडपीच्या मुद्द्यावर बोला, घरकुलच्या मुद्द्यावर बोला. आज तुम्हाला खरंच सांगतो एवढं डावपेच की जेणेकरून हिथं आता 3500 भावाचा आता मी मुद्दा ऐकला. अहो तसं नाही, तुम्ही बाकीच्याला द्यायला हवा म्हणायला जाहीर करणार तुम्ही आणि बाकीचे जे उराव कोणी बसायचं. जाहीर करणारी द्या ना, बाकीची म्हणजे बाकीची लई वेळा म्हणत होती. आणि मी शेतकरी संघटनेचं काम करतो, 3500 नाही 3600 दिला पाहिजे. या मताशी मी सहमत आहे. तुम्ही त्या दराच्या बाबतीत बोला. माझं म्हणणं आहे गावातल्या गोरगरीब जनतेच्या विकासाच्या कामावर बोला. तुम्ही निदान नेत्याचं गळ्यात अडकवलं आणि नेत्याचं बोललं ह्याच्या पुरतं मर्यादित इलेक्शन संपणार नाही. 8 तारखेला कुणी जरी निवडून आला तर त्याच्या गुलालाची कापडं आपल्या पदरच्या पैशाने धुवायची ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी ध्यानात आणलं पाहिजे. तुम्हाला काय त्यामुळे वाटतं? विकास महत्वाचा आहे. कमळ काय कमळ? माणिकाव माणिक नाही, पहिलं नेतृत्व कमळ चांगलं आहे. आता कमळ आलं बरोबर. हा. पहिले आता- कमळ होते. कसं?
म्हणजे आता परिचारक गट हे म्हणजे आता बरेच काय काय गट त्याच्यामध्ये गेलेत ना आता आता गावात कसं होईल आता? गावात काय प्लस जाणार कसं काय हो प्लस जाणार आता इतर म्हणजे नेतृत्व चांगलं आहे नेतृत्व चांगला आहे. आता बाकीचं कसं आहे स्थानिक उमेदवाराला पसंत देणार असं म्हणते नाही तसं काय होऊ शकत नाही प्रत्येक मी बी गावातलाच आहे ना काय 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 मत तुमचं काय मत आहे? जिल्ह्यामध्ये भाजप सरकार येणार जिल्ह्यामध्ये भाजप सरकार आता काय काय ठिकाणी असं पण, म्हणणारच ती म्हणणारच आहे ती ज्याची त्याची परिवर्तन म्हणून म्हणते ते. ज्याची त्याची बाजू ज्याची काय पण. ज्याची त्याची बाजू ज्याची ती सक्सेस करतच असते. आता तुमचं हे परिचारक असू द्या हा. तुमच्या परत नंतर शिंदे असू द्या शिंदे परत बबन दादा नंतर काळे असू द्या किती गट उभा राहत्या हो पण लोक परिवर्तन खालची करते नेते मंडळी फक्त अरे सोबत आहेत म्हणते. बरोबर आहे ज्याची ती बाजू सांगतच असते ती पण तुम्हाला वाटतं का नेते मंडळी फक्त इकडे भाजप नाही सगळी माणसंच आहे ती हा? चौकडच माणसं आहे ती काय कुणीच दंड ठोकून की आमच्याकडे जास्त आहे आणि काय नाही आलाय की लेड आला असला तर आता एवढा लेड मिळणार नाही बघा तुम्ही आता कळणारच आहे. तरुण नेतृत्व होतं ह्या मुद्द्यावर तुम्ही मागाशी जी मुद्दा बोलला त्याच मुद्द्यावर आम्ही आलो होतो. तरुण नेतृत्व आहे, सत्ता नव्हती, वर्षाकाठी एक आता काय झालं त्यांना निधी मिळाला नाही. फक्त एक गावात चौकात स्टँड मिळालंय बघा एसटी स्टँडचं बसायचं. काय थोडी आबानी काम अजून पण रस्त्याची मंजुरीची ह्याची त्याचा प्रस्ताव आहे नाही अशातला भाग नाही आबाची धडपड आहे परंतु सत्ता असणं गरजेचं लागतं. सत्ता नाही त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. सत्ता नसल्यामुळे लोकांच्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तोपर्यंत काय होतं आबा राहतात बाजूलाच आणि गावातलं डावपेच राजकारण अमुक मग जी म्हणते ती ना की बाबा तरुण आमचा आम्हाला त्यावेळेस पण पाठिंबा होताच. सत्तेशिवाय चालत नाही ही सगळ्या गोरगरीब जनतेच्या लक्षात आलं. या लाडकी बहीण असेल तुमच्या सगळं PM किसान असेल मुख्यमंत्रीचं असेल सगळ्या गोष्टी गावात बऱ्याच येते. कमीत कमी 5 कोटी रुपये दुष्काळ निधीचं तुमचं अतिवृष्टी झाले ते आलेला आलं म्हणा ना आलेला आलं म्हणलं पाहिजे. निवळ तुम्ही टीका करणं ही भाग नसतो. टीका काय कोणाला पण करता येते त्याची ती बाजू मांडणार आहे त्याला ते आला पाहिजे वाटतं ह्याला हे आला पाहिजे पण चांगलं सर्वसामान्य जनतेला कळलंय विकास महत्वाचा आहे. बरं आता विकास म्हटलं तर जिल्हा परिषद पंचायत काय होईल कुठले कुठले उमेदवार बसतील काय 100% आदिनाथ मालक माणिकाबानी पुरवत 100%. तर असं म्हटलं जातंय तर आदिनाथ मालक पूर्वत म्हटलं जातंय तुमचं काय मत आहे? आमचं म्हणणं एक हे जे आता नेता शाजीमुळे येतं हे रातच्या 2ला 12ला पहाटे फोन करा. हे ट्रॅक्टरवाले आहेत त्या कारखान्याला त्यांचा संपर्क करा. तुम्ही उद्या रानामाळा जावा तुमची मीडियावाली रानातल्या माणसाला तुम्ही एक विचारा पोरगा कसा आहे. तुम्हाला 90% लोक म्हणणार पोरगा 1 नंबर आहे. पण कसं आहे गाव तिथं विरोध पार्टी असतेच. गाव तिथं विरोध पार्टी आबाचं लेड ह्याच्या माघारी बघितलेलंच आहे आणि त्या माणसाचं कर्तव्य चांगलं आहे. मग तरुण पोरांना काय वाटतंय आता ही आपल्या परा जादा मोहर जातो काय की आपल्या परा जातो असं एक पोरांनी टीम तयार केली. ऐका ही एक टीम तयार केली आहे आणि ही पुण्याचं एवढं मोठं गाव आहे ह्यात त्याची चुगली लबाडी कुणाचं खाणं ह्याची त्या माणसाची अपेक्षा नाही. ह्यात पिशव्या खाणारं गट आहेत ही आता गाबाळ येईल तसं बोलते ती. पण तुम्ही एक करा तुम्ही वाडी वस्तीवर जावा आणि तिथं विचारा शहाजीमुळे वर्गा कसा आहे. 90% लोक लाईक करणार तुम्हाला. 1 नंबर माणूस असं त्याचं प्रेम आहे त्या सगळ्या गावांनी आणि ती बी तुम्ही ऐकून आज चालच गोळ्यात गेला चल पुन्हा तुम्ही ही 2-4 माणसं सोडून तुम्ही परत दुसरीकडे जावा 1 नंबर म्हणून लाईक येणार त्या माणसाला. आणि मी आज बोलतो ही व्हिडिओ इकडे बघा 1100 ते 1200 मतांनी हे उमऱ्यातनं जाणार त्या पोराला. हा कितीला 1100 असं त्याचं करतो त्याचं वागणूक आहे. सर्वसामान्य माणूस आहे ती त्याच्यापाशी पक्षपात किंवा असं नाही. जी आबानी विकास म्हणजे निधी जे दिला आहे रस्त्याचा आता हे कागद खोटा आहे का बघा तुम्ही. गेल्या वर्षी 5 वर्षाला ग्रामपंचायत निवडून आली विरोधी त्याच्या काय पोरांनी ठराव तयार काय केला हे जगात 4 एकर रान निघतं या. मग तुम्ही म्हणता आता वर भाजप सरकार आहे मग तुझं तुम्ही त्याचं 4 एकर काढायला पाहिजे त्याने एक केलं पुन्हा ग्रामपंचायत मधलं तुम्ही जी माझ्यावर ही केली केस केली की होतं स्वतः त्याच मत मी स्वतः आंदोलन करायला होतो. एक जण सुद्धा तुमचं ऐका ना 2 मिनिटं मला इतकं फोन येते मला पुढे कार्यक्रम आहे. ऐका की होत असेल तर आपण जागेला